मनोज जरांगे असा माणूस आहे की त्याच्या बंद खोलीमध्ये ज्या काही सिटिंग झाल्या, ज्या काही डीलिंग झाल्या, त्याला त्याच्या सहकाऱ्यांना काही माल मिळाला किंवा त्याच्या सहकाऱ्यांना काही टेंडर मिळाले की हा मनोज जरांगे शेतकऱ्यांचे, मराठ्यांचे, कष्टकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोयीस्कररित्या विसरून जातो, पुराव्यासह सांगतो. आत्ता महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं पंढरपूरला शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफीचं उपोषण चालू आहे. मनोज जरांगेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर याच्या आधी काय काय भाषणं ठोकलेत कॅमेऱ्यापुढं हे तुम्हाला माहीत नाही का? विसरून गेले का? जरांगेचे जे समर्थक आहेत, तुम्ही कधीतरी जरांगेला फोन करीत जाओ, ओ जरांगे साहेब, आपण मागच्या वर्षी सांगितलं होतं की दिवाळीनंतर आपण राज्याच्या शेतकऱ्याची सगळी मिटिंग घेणार आहेत आणि असं आंदोलन करायचं. हे मनोज जरांगे काय म्हणले ते माहिती आहे का? असं आंदोलन करायचं मागच्या 100 वर्षात झालं नाही आणि पुढच्या 100 वर्षात होणार नाही, असं आंदोलन करायचं. आणि मनोज जरांगे काय म्हणले माहिती का तुम्ही? एका मंत्र्याला धरायचं, त्यांच्या मुंडक्यावर पाय द्यायचे आणि शेतकऱ्याची कर्जमुक्ती करून टाकायची. मी नाही बोलत, मनोज जरांगे बोलतेत, एकदा ऐका. बैठक घ्यावं लागेल राज्याच्या शेतकऱ्यांची आणि असं आंदोलन उभा करायचं. इथून पाठीमागही 100 वर्ष, इथून पुढे 100 वर्ष झालं नसेल, इतक्या सुखाच्या मागण्या ते म्हणते त्या मागण्या मंजूर करून घ्यायला प्रवास करायचे. मुंडक्यात पाय वागणारे सगळ्या शेतकऱ्याचे शेतकरी सुखी होऊ शकत नाही. नुसतं भातनाने रिळाल्या काढल्याने, वावराने हिरल्याने, चिखलात गेल्याने शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेला संसार भरून निघणार नाही. काय म्हणले मनोज जरांगे? तुम्ही म्हणले का नाही ओ अंधभक्त, ओ जरांगेचे समर्थक? अरे जरा फोन करा ना मनोज जरांगेला तुम्ही. दिवाळीनंतर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची बैठक घेणार होता हा जरांगे, हा असं आंदोलन करणार होता. मागचे 100 वर्ष झाले नाही, पुढचेही 100 वर्ष होणार नाही, असं आंदोलन करणार होता मनोज जरांगे. मंत्र्याच्या तर मुंडक्यावर पाय देणार होता जरांगे. कोणत्या मंत्र्याच्या मुंडक्यावर पाय दिले तू ओ जरांगे? मंत्री बोलवायचे, त्या पांडुतारकच्या घरात घ्यायचे, दरवाजाच्या आतून कड्या लावायच्या, त्या मंत्र्याचं संग गुलू मारायचं, तुमचे कामं करून घ्यायचे. जरांगे याच्याकडे बघून घेतो, त्याच्याकडे बघून घेतो. तूच बोलला ना कर्जमुक्ती झाली, कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती झाली नाही ना, तर मी एकाकडं असा बघतो. काय बघतो? जरांगेचे समर्थक अंधभक्त. हा पण एकदा जरांगेचा व्हिडिओ ऐका. आपलं जर सगळे एकजुटीने लढले तर यांचा सुपडा साफ होतो. प्रश्न तुमचे सांगायचे आणि लगेच सोडून घ्यायचे, लफडत नाही ठेवायचं लगेच. कवा सुटणं काय होईल, दणक्यात कार्यक्रम लगेच. शेतकऱ्याचा प्रश्न जागरच निकाली काढायचा. 50 बाऱ्या पळपळत नाही. ते कसं काय कर्जमाफी ते शेतकऱ्याचं करत नाही ना. 30 सप्टेंबरच्या आत मग दाखवतो त्यांना काच. त्यांनी 30 सप्टेंबरच्या आत सरकारनं कर्जमुक्तीच करायची कायमची. अंधभक्तांनो, काय म्हणले तुमचे जरांगे पाटील? यांचा सुपडा साफ करायचा. यांचा म्हणजे कोणाचा? भाजपचा सुपडा साफ करणार होते तुमचे पाटील. झाला का सुपडा साफ? बरं, पुढं काय म्हणले ते? 30 सप्टेंबरच्या आत कस काय कर्जमाफी देत नाही तेच बघतो, कचकाच दाखवतो. कोणाला कचका दाखवला जरांगे? विखे पाटलांना कचका दाखवला, पांडुतारकच्या घरात सामंतांना दाखवला. कोणाला नेमका कचका दाखवला? कोणाला? का त्यांनी तुला कचका दाखवला काहीतरी? का बोलत नाही तू शेतकऱ्याच्या प्रश्नावर? तू दिवाळी झाल्यावर राज्यातले सगळे शेतकरी गोळा करणार होता. तुझी कोणची दिवाळी आहे? तुझी 30 तारीख तरी कोणची आहे ते कळून दे ना. आता पंढरपूरचं आंदोलन जाहीर झालं. हा मनोज जरांगे तिथं जाणार म्हणजे जाणार. कशा करता जाणार? 2 गोष्टी करता जाणार. एक तर त्याची लाल करून घ्यायला जाणार, मग त्याला कॅमेरा लागतो, मग ते भाषण करणार आणि मग बोलणार, मग याव करणार, ट्याव करणार आणि मी सरकार संघ आता मध्यस्थी करणार, सरकार संघ बोलतो, असं करतो. आता तू मध्यस्थाची भूमिका घेणार का? नेमकं काय करणार ती बी कळणार आता जरांगे तिथे गेल्यावर. मनोज जरांगेंचं तुम्हाला अजून एक इतिहास मी सांगतो. त्याचा अजून एक, हा मनोज जरांगे नेमका सरकारच्या बाजूने कसा काम करतो हे तुम्हाला पुराव्यासहित सांगतो. मागं पुण्यामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. मनोज जरांगे तिथे गेला. लोकांना असं वाटलं, प्रचंड संख्येने विद्यार्थी होते, विद्यार्थ्यांना असं वाटलं की आता आमचं आंदोलन एकदम मोठं आंदोलन होणार, MPSCच्या विद्यार्थ्यांना न्यायच मिळणार. पण हा जरांगे आंदोलन करण्यासाठी गेला नव्हता, आंदोलन मोडण्यासाठी गेलता. जरांगे तिथे गेला, MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडलेलं आहे. आदल्या दिवशी रात्री मनोज जरांगे पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात गेला आणि काय म्हणला मनोज जरांगे? बघतोच
कस काय परीक्षा घेते ते परीक्षा घेऊन देणार नाही जोपर्यंत या वयवाढीचा असन किंवा त्या MPSCचा विद्यार्थ्यांचा मुद्दा असेल ना तोपर्यंत मी सरकारला परीक्षा घेऊन देत नाही. हे आदल्या दिवशीचे स्टेटमेंट. मग रात्री मनोज जरांगे संध्याकाळी काय त्या मंत्र्यासंग याच्या संग फोन लाव त्याच्या संग फोन लाव आणि दुसऱ्या दिवशी मनोज जरांगेची भाषाच बदलली. दुसऱ्या दिवशी तिथं आला आणि मनोज जरांगे काय म्हणला नाही मी सगळ्यांसंग बोललो पण सरकारची काय मनस्थिती नाही परीक्षा रद्द करायची तुम्ही आता त्याच्या परीक्षा घ्यायला जा. काल तुम्ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये बसलेला होतात. आज सुद्धा सकाळपासून विद्यार्थ्यांची गर्दी आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जे वयवाढीचा मुद्दा आहे तो सरकारनं लवकरात लवकर मान्य करावा आणि परीक्षा जी आहे ती पुढे ढकलली जावी. कालपासून तुम्ही मंत्र्यांशी बोललेला आहात. सरकारकडून प्रतिसाद येतोय दिसतंय. माझं एक विनंती आहे की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या पोरांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. मला वाटतं बघूयात नंतर काय होईल ते, कारण ते 4 तारखेची उद्याची परीक्षा ते घेणारच हे त्यांनी सांगितलंय. त्यामुळं विद्यार्थ्यांनी असं माझं म्हणणं आहे की कोणाच्या लेकराचं वाटोळ होऊ नये परीक्षामुळं. कारण काही पोरांना वाटत असेल मग आता रद्द होतंय का नाही होणार का काय होणार का पुढं ढकलणार का त्यांनी पेपरला जाणार नाहीत काही जण जातील तर असं व्हायला नको. जे व्हायचं असेल ते होईल. आपण प्रयत्न करतो इथं. जर विद्यार्थी तिथं गेलेच खर्चीच व्हायला जाईल ना झाला बदल तर पुन्हा वापस येता येईल नाही पेपर झाले तर. पण पेपर झाले तर पेपर तर देता येतील ना. त्यांनी वाटोळ करून नाही घ्यायला पाहिजे. आता काय ही विषय थोडा वेगळा आहे आणि आमचा विषय थोडा वेगळा आहे. आपण या पोरांना भेट देण्यासाठी आलो होतो कारण आपण काही नेतृत्व काही करत नाही येतं. कारण आपल्याला ह्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातलं माहीत नसल्यामुळं त्यांना आधार दिला पाहिजे बळ दिलं पाहिजे म्हणून आपण इथपर्यंत आलो आहे त्यांच्या मदतीसाठी. परंतु मला तरी वाटतं आता की यांची मनस्थिती नाही आहे ना. तर आदल्या दिवशी रात्री विद्यार्थ्यांच्या समोर मनोज जरांगेने अशा डरकाळ्या फोडल्या बघतच एकेकाकडं कसे काय परीक्षा घेतात. एक मुख्यमंत्री असू नाही तर कोणी असू असं आंदोलन करू तसं करू याव करू ढ्याव करू आणि रात्रीतून मनोज जरांगेंनी त्या मंत्र्यांसंग फोनाफोनी केली सेटलमेंट केली आणि दुसऱ्या दिवशी ह्या मनोज जरांगेची भाषाच बदलली. मनोज जरांगे काय म्हणायला लागला नाही मी नेतृत्व करायला आलोच नव्हतो मी फक्त विद्यार्थ्यांना भेट द्यायला आलतो. आता त्यांची मनस्थितीच नाही त्यांचं असंच नाही त्यांचं तसंच नाही. मी उदय सामंताशी बोललो उपमुख्यमंत्र्याशी बोललो ह्याच्याशी बोललो आणि नंतर मनोज जरांगे सरकारची भाषा पोपटासारखा बोलायला लागला. तुम्ही आता काय करा जिथं तुमच्या परीक्षा केंद्र असतील ना तिथं परीक्षा द्यायला जा. काय होईन तुमची खर्चीच जाईन हेच होईन तेच होईन. मनोज जरांगेंनी अक्षरशः सरकारची सुपारी घेऊन MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन पद्धतशीररित्या मोडून काढलंय. परत या MPSCच्या विद्यार्थ्यावर जरांगेचा चकार शब्द नाही चकार. ते विद्यार्थी कुठं आहेत गेले त्यांचं काय झालं याचं काही या जरांगेला घेणं देणं नाही. असा हा जरांगे वेळोवेळी पलटी मारणारा आहे आणि म्हणून हे तुम्हाला मी सांगतो. मला या माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट सांगायची जरांगे फक्त आणि फक्त त्याचा आणि त्याच्या लाभार्थी टोळीचा फायदा पाहतो. प्रत्येक आंदोलन किंवा प्रत्येक प्रश्न किंवा प्रत्येक घटना त्याची संधी म्हणून तो घेतो आणि स्वतःची इमेज ब्रँडिंग करतो स्वतःची लाल करतो आपल्या गावरान भाषेत. आणि मनोज जरांगे प्रत्येक वेळेस मंत्र्यांना घरात घेतो आतून कड्याला येतो त्यांच्यासंग गुलुगुलू बोलतो स्वतःचे स्वतःच्या लाभार्थी टोळीचे फायदे करून घेतो. याच्यापेक्षा मनोज जरांगे काही करत नाही. जर केलं असतं तर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती याच्यासाठी मनोज जरांगेंनी काहीतरी पाऊल उचललं असतं. आजपर्यंत मनोज जरांगेंनी कोणतंही पाऊल शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुक्ती शेतीमालाचे भाव दुधाचे भाव ते काय पीक विम्याचे पैसे हे सगळे भाषणे आहेत त्याचे सगळं रेकॉर्डेड आहेत. पण कसं आहे तुम्ही जे आहेत ना ते जरांगेचे समर्थक तुमच्या डोळ्यावर ती अंधभक्तीची झापड आलेली. तुम्ही जरांगेला प्रश्नच विचारू शकत नाही. जरांगेला प्रश्न विचारायची हिंमत फक्त याच मराठ्यात आहे आणि याच मराठ्याने जरांगेला प्रश्न विचारलेले आहेत. आणि म्हणून सांगतो प्रश्न विचारणं हा लोकशाहीतील आपला अधिकार आहे. प्रश्न विचारणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि म्हणूनच ते जिवंतपणाचं लक्षण मी ते करतो. मी कोणाच्याही तुमच्या शिव्यागाळीला घाबरत नाही. मी प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारित राहणार. धन्यवाद.